नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, जवळ 8-10 दिवसांनी तुम्हाला भेटायला येतो आहे तुमच्याशी चर्चा करायला. कारण 8-10 दिवस मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर मला व्हिडिओ करण्यामध्ये इंटरेस्टच येत नाही. मी कधी ठरवून करत नाही. मला इन्स्पिरेशन आली की मी लगेच व्हिडिओ करतो. माझ्या डोक्यात अनेक विषय रेंगाळत असतात. काल दुपारपासून मला असं वाटत होतं, सध्या मी ज्या एका मराठीकरणाच्या चळवळीशी संबंधित होऊ इच्छितो आहे, ते विचार सातत्याने डोक्यात असतानाच मला एक विषय माझ्या डोक्यामध्ये आला आणि त्या विषयावर आपण व्हिडिओ करूया असं मी ठरवलं. आणि ते करत असताना मी माझ्या मागच्या एका लेखामध्ये, म्हणजे छातीडोकपणे तुम्ही सांगा की आम्ही सारे मराठी आहोत, याच्यामध्ये मी म्हटलं होतं की मराठी माणूसला काम करायला नको, तो आळशी आहे, त्याची काम करायला नको, तो आळशी आहे, त्याला धंदा करायला जमत नाही. ही सारी गृहीतकं जी आहेत ना, ही गृहीतकं आपण सर्वजण आपल्या लहानपणापासून आपल्या आईवडिलांकडनं आपल्या घरात आपल्या घराच्या वर ऐकत आलो. मी माझ्या लेखात म्हटलं होतं की ही सगळी गृहीतकं आहेत की मराठी माणसाला धंदा करता येत नाही, तो आळशी आहे, त्याला काम करायला नको. ही मराठी माणसाला, ही जी निगेटिव्ह नकारात्मक गृहीतकं आहेत, ही मराठी माणसाला जाणून बुजून त्याच्या कर्तृत्व दाखवण्यापासून रोखण्यासाठी, त्याला या धंदा व्यवसायापासून दूर ठेवण्यासाठी आणलेली आहे. त्यामुळे ह्या क्षणाला मराठी माणसाच्या कर्तृत्वाची, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात जे मराठी माणसांनी कर्तृत्व दाखवलं आहे, त्या कर्तृत्वाला साजन करणारी गृहीतकं सातत्याने मराठी मनापुढे, मराठी तरुणाच्या पुढे यायला पाहिजेत. आजचा माझा व्हिडिओ देखील त्याच अनुषंगाने मी करतो आहे की मराठी माणूस कॅन डू एनिथिंग. कळलं की नाही? मराठी माणूस उद्योग, व्यवसाय सकारात्मकरित्या, यशस्वीरित्या करू शकतो. आणि त्या माझ्या ह्या व्हिडिओचं नाव आहे वडापाव. आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला? मित्रांनो, 1965 ते 70च्या दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक प्रेरणेने विक्री व्यवसाय हा मुंबईच्या रस्त्यावर सुरू झाला. आणि हा म्हणता शेकडो मराठी तरुणांना रोजगार आणि उत्पन्नाचं स्तोत्र मिळाला. आणि बघता बघता हा वडापाव, मुंबईचा मराठी माणसाचा वडापाव महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख शहरामध्ये, जिल्ह्यात, टाउन्समध्ये, गाव पातळीवर देखील वडापाव पोचला. दुसऱ्या बाजूला हाच वडापाव भारतातील इतर शहरांमध्ये पण पोचला. दिल्लीमध्ये पोचला, मद्रासमध्ये पोचला, सगळ्या ठिकाणी वडापाव पोचला. हेच नाही तर तो इतर पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील फार सन्मानाने खाऊ लोक त्याला वडापावला, मराठी माणसाच्या वडापावला चवीने खाऊ लागले. कळलं की नाही? आता ह्या व्यवसाय चालू झाल्यानंतर या व्यवसायातनं अनेक ब्रँड तयार झाले. तुम्हाला खरं सांगतो, वडापावचे ना, मुंबई शहरात मला वडापाव हा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे मी मुंबई शहरातल्या बहुतेक सगळ्या वडापावच्या, बहुतेक नाही म्हणणार, पण बऱ्याचशा जिथे जातो तिथे वडापाव खाण्याची मला माझ्या तरुण वयापासून सवय होती. हे बघताना मी अनेक वडापावचे ब्रँड मुंबई शहरात पाहिलेत. थोडक्यात सांगायचं तर पार्लाला गेलात तर बाबूचा वडा आहे, दादरला गेलात तर प्रकाशचा वडा आहे, कीर्ती कॉलेजचा वडा फेमस आहे. त्यानंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तुम्ही गेलात तर तिथे आरामचा वडा आहे. त्यानंतर आरामचा वडा आहे. त्यानंतर कीर्ती कॉलेज झालं. त्यानंतर मुंबईचं जे जुनं टेलिग्राफ ऑफिस होती तिथे साटमचा वडा प्रसिद्ध होता. आता तो नाही आहे. साटमचा वडा प्रसिद्ध आहे. असे अनेक ब्रँड मुंबई शहरामध्ये वडापावचे तयार झाले. आणि प्रत्येकाची चव दुसऱ्या वडापावपासून वेगळी होती, पण चांगली होती. मी राहतो त्या कांदिवलीमध्ये तर तुम्हाला सांगतो ना, इतके ब्रँड तयार झालेत ना. त्यात काकाचा वडा आहे, 8 नंबरच्या नाक्यावर काकाचा वडा आहे. त्याच्यात बाजूला बंडूचा वडा आहे. तिथे पुढे गेलात तर गणेश चौकाकडे गेलात तर मावशीचा वडा आहे, तात्याचा वडा आहे. हे सगळे वडापाव ब्रँड कांदिवलीमध्ये ना, खाऊगल्लीमध्ये राज्य करताना मी गेली 20 वर्ष पाहतो आहे. आणि प्रत्येक वडापावची चव आहे की ती प्रत्येक दुसऱ्या वडापावपासून वेगळी आहे, पण चवदार आहे. कळलं की नाही?
त्यामुळे आता ह्या धंद्यामध्ये काय झालं आहे की ह्या धंद्यामध्ये पैसा निर्माण झाला, रोजगार निर्माण झाला. मराठी माणसाच्या अनेक पिढ्याच मला वाटतं आता दुसरी तिसरी पिढी या धंद्यामध्ये आहे. हे बघून परप्रांतीय म्हणजे भैये लोक आले, झारखंडचे लोक आले, पंजाबी लोक आले, त्याबरोबर तो राजस्थानी वडा पण आला. हे लोक पण म्हणजे ते जम्बो वडा हे जे आता तुम्ही सगळीकडे बसताना हे यातच द्योतक आहे. तर पण राजस्थानी वडा पण आला. पण राजस्थानी वडा म्हणा, तो भैया लोकांनी बनवलेला वडापाव म्हणा, ते मराठी माणसाने बनवलेला मराठी वडापावची चव त्याला नाही, ही एक गोष्ट मानायला पाहिजे. मी गेल्या 52 वर्षात म्हणजे माझ्या तारुण्यापासून मी आज तगायत मराठी माणसाला फुलांचा व्यवसाय, फुल विक्रीचा व्यवसाय आहे, होजियारी रस्त्यावर विकण्याचा व्यवसाय आहे, कडधान्य भिजवलेली चा धंदा आहे, नारळाचा धंदा आहे, खानावळीचा धंदा आहे, बांधकाम व्यवसाय आहे, उपाहारगृह चालवण्याचा व्यवसाय आहे. त्यानंतर खानावळीचा धंदा म्हटला तो पण मराठी माणसाच्या अनेक पिढ्या यशस्वीरित्या चांगला पैसा रगड कमवून ते करत आहेत. खानावळीच्या धंद्यामध्ये तर मी असे पण लोक बघितले आपल्या भाऊकीचा ग्रुप करून ते एक मोठं किचन कुठेतरी चालवतात आणि त्याच्यानंतर त्या किचनमधनं शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ रोजच्या रोज आपल्या भावकीतल्याच लोकांना विकले जातात आणि ती माणसं आपापल्या एरियामध्ये जाऊन ना स्टॉल विकत घेऊन किंवा रस्त्यावर गाडीवर ते सगळे पदार्थ विकतात. लाखो रुपयाचे टर्नओव्हर आहे, तुम्हाला खरं सांगतो. आणि ही लोक आज मला वाटतं जे करत आहेत त्यांची तिसरी का चौथी पिढी जे मेन किचन चालवतात ते म्हणजे रांचीगुडी जे चालवतात त्यांची आज तिसरी का चौथी पिढी या व्यवसायामध्ये आहे. मी अनेक अशी कुटुंब बघत आलेलो ती यशस्वीरित्या धंदा करतात. आता हे जे म्हटले मी तुम्हाला धंद्यांची नावं सांगितली, होजियारीचा धंदा आहे, नारळाचा धंदा आहे, भिजलेली कडधान्य आहेत, हे व्यवसाय, मच्छीमारीचा व्यवसाय, हे सगळे तर रस्त्यावर व्यवसाय केले जातात आणि ते बिनधास्तपणे मी गेल्या 20 वर्षात कांदिवलीमध्ये या लोकांची दुसरी पिढी मी माझ्या डोळ्यांनी यशस्वीरित्या चांगल्या रीतीने दमदारपणे धंदा करणारी करतात हे मी माझ्या डोळ्यांनी बघतोय. आता तर कित्येक चांगल्या घरातल्या बायका देखील त्या रोडवर येऊन अशा प्रकारचा धंदा करतात. कोण बिस्किटं विकतायत, कोण चकल्या करतायत, कोण फराळाचा धंदा करतायत. तुम्ही आपल्या स्वामींच्या मठाच्या बाहेर आलात ना तर ती बघा नायक नावाची एक बाई आहे, सुशिक्षित बाई आहे, ती सगळा फराळाचा धंदा करत आहे. हे वडापावची संकल्पना आली, तो पहिला वडापाव आहे ना तो शिवसेना भवनच्या बाहेर मागच्या गल्लीमध्ये म्हणजे स्वामींचा जो मठ आहे समर्थ स्वामी महाराजांचा त्याच्या नाक्यावरची गाडी आणि आमच्या मुंबईच्या शिवसेना शाखेच्या बाहेर जो गाडी लागली हे वडापावचे आद्य पुरवठादार ह्या 2 गाड्या शिवसेना प्रमुखांच्या प्रेरणेने प्रत्यक्षात त्या काळामध्ये व्यवसायात आलेल्या होत्या. आता हे करत असताना याच्यामधले आमच्या या बोरवलीमध्ये कांदिवली बोरवलीला एक म्हणजे 25 वर्षापूर्वी तो मुलगा वडापावची गाडी लावायचा. आज तुम्हाला सांगतो मी गेली 20 वर्ष बघतोय बोरवलीला त्यांनी 400 ते 500 स्क्वेअर फीटच्या गाळ्यामध्ये स्वतःच्या मालकीच्या गाळ्यामध्ये गोडवा नावाचा तो हॉटेल रेस्टॉरंट आज यशस्वीरित्या चांगला प्रगत पैसे कमावत चालवत आहे. मला सांगा ना, कोणी सांगितलं तुम्हाला मराठी माणसाला धंदा करताय ना? हे काय त्यांना धंदा येत नाही त्याशिवाय त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालल्यात. मी तुम्हाला खानावळीचं उदाहरण सांगितलं. हॉटेल उपहारगृहामध्ये असं होतं की एक जमाना की मराठी लोकांनी पटापट आपली सगळी हॉटेल्स विकून टाकली रेस्टॉरंट आणि शेट्टी लोक आले. आज काळ बदलला आहे. आज तुम्ही प्रत्येक शहरात जा, तुम्हाला मराठी उपहारगृह दिसेल आणि चांगल्या प्रकारचा धंदा करतात. त्या मामागड्यांची तर चौथी का 5वी पिढी या व्यवसायामध्ये आहे. कळलं की नाही? त्याच्याबद्दल पै नावाचे होते कामं ते किती माणसं या व्यवसायामध्ये चांगल्या रीतीने व्यवसाय करतात, नवीन संकल्पना राबवतात. ही खानावळीची मी तुम्हाला सांगितलं एक मेन किचन करायची आणि त्यातनं सर्वांना पुरवठा कर. ही संकल्पना कुठल्या म्हणजे सिंधांनी लाभवली का गुजरात्यांनी लाभवली मला सांगा. ही संकल्पना मराठी माणसाने काढली आणि ती यशस्वीरित्या गेली 2-3 पिढ्या चालवत आहेत ते. पण शासनाने मात्र ह्या लोकांची कधी कदर केली नाही. यांच्यामध्ये अनेक लोक आहेत की ज्यांच्या तरुणांमध्ये उर्मी आहे की आपण ह्या धंद्यांना पैसा कमवून एखादा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करावा. पण शासनाने अशा या सर्व उद्योगी लोकांना, उद्योग करणाऱ्या मराठी तरुणाईला वाऱ्यावर सोडले. आज जर शासनाने ठरवलं ना, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद आणि शासनाची जी निविदा येतात त्या निविदांमध्ये जर 80% स्थानिक मराठी माणसाला अशा यशस्वी धंदा करणाऱ्या मराठी माणसाला जर त्या निविदातनं कॉन्ट्रॅक्ट मिळाली तर मी तुम्हाला सांगतो इट्स अ रायटिंग ऑन द वॉल की पुढच्या 25-30 वर्षामध्ये हे माजलेले जे गुर्जर आणि मारवाडी आहे ह्यांच्या पिढ्या आपण इकडनं महाराष्ट्रानं आपोआप यशस्वी धंदा करून त्यांना इकडनं जाण्यास मजबूर करू शकतो असा मला ठाम विश्वास आहे.
सांगायचा मुद्दा आहे की मराठी माणसाने वडापावच्या धंद्यातनं हे वडापाव हे कशाचं द्योतक आहे? हे वडापावची विक्री हे अशा प्रकारचं द्योतक आहे की यातनं मराठी लोकांना रोजगार तर मिळालाच, उत्पन्नाचं स्तोत्र तर निर्माण झालंच, पण मराठी माणूस हा यशस्वीरित्या धंदा करू शकतो, चांगल्या रीतीने पिढ्यानपिढ्या धंदा करू शकतो हे यातनं सिद्ध झालं. कारण त्याच्या मागची प्रेरणा ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची होती आणि त्यामध्ये म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सुगंध त्याच्यामध्ये आहे. अस्वस्थ मराठी मनाची स्पंदनं त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांची हुंकार पण त्याच्यामध्ये आहे. आणि त्या वडापावबरोबर जी तेलात तळलेली जी मिरची दिली जाते ती तर आमच्या मराठी रक्ताची जी बंडखोर वृत्ती आहे ती त्याचे द्योतक आहे, कळलं की नाही? त्यामुळे मराठी माणसं या वडापावच्या धंद्याने हे सिद्ध केलं की मराठी माणूस यशस्वीरित्या धंदा करू शकतात. मित्रांनो, मला माझ्या मनामध्ये जे काही कालपासून विचार घडत होते ते मी आता तुमच्या पुढे मांडले. ही माझी वडापावची संकल्पना सकारात्मक अशी तुम्हाला वाटली तर जरूर माझा हा, आणि तुम्हाला जर आवडली, आज ह्याच्यातनं किती लाखाची टर्नओव्हर होते याचा मी काय रिसर्च आतापर्यंत केला नाही, तो येत्या काळात मी नक्की करीन. रोजची टर्नओव्हर किती आहे, त्याच्यामधनं किती टन बटाटा विकला जातो, बटाट्याची विक्री होते, कांद्याची विक्री होते, तेलाची, हे मी याचे पण स्ट्रॅटेजी तयार करण्याच्या मागे आहे मी. पण ही माझी संकल्पना, हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर न चुकता आपल्या सिबलिंग्सना, म्हणजे आपल्या बहिणी भाऊ नातेवाईक या सर्वांना फॉरवर्ड करा, या मित्रांना करा, आपल्या कलिग्सना करा, ऑफिसमधल्या आपल्या एरियामध्ये राहणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांना करा, आणि न विसरता माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, कळलं की नाही? हा व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि माझा व्हिडिओनंच लाईक करा या व्हिडिओला. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे मी सातत्याने करीतच राहणार आहे. आणि ते करत असताना मी माझ्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नेहमी सांगत असतो की प्लीज टेक केअर. आता तुम्हाला सांगते, प्रत्येक व्हिडिओबरोबर मी तुम्हाला सांगणार प्लीज टेक केअर, आणि छाती ठोकपणे म्हणा की आम्ही सारे मराठी आहोत. धन्यवाद.